हॅलो नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत म्हणजे ज्यांना मनोधैर्य योजना जे घेऊ शकतात ते म्हणजे एखाद्या महिलेवर बलात्कार झालेला असेल तर ती महिला मनोधैर्य योजनेचा लाभ घेऊ शकते। तसेच लैंगिक अत्याचाराने पीडित बालक म्हणजे आपण म्हणतो की पोक्सोच्या केसेस असतील त्यातल्या बालकाला पण मनोधैर्य योजनेचा लाभ घेता येतो। ॲसिड हल्ला असेल आणि त्या ॲसिड हल्ल्यातील ज्या पीडिता असतील त्या पीडितेला पण मनोधैर्य योजनेचा लाभ घेता येतो। तसेच ज्वालाग्राही ज्वलनशील पदार्थ म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, स्वयंपाकघराचा गॅसद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याची जी प्रकरणं असतील त्या प्रकरणातील विक्टिमला पण मनोधैर्य योजनेचा लाभ घेता येईल। अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये पोलीस थाडीत सुटका करण्यात आलेल्या 18 वर्षाच्या खाली ज्या पीडिता असतात त्यांनाही मनोधैर्य योजनेचा लाभ घेता येईल। मनोधैर्य योजनेच्या लाभामध्ये 3 लाखापासून 10 लाखाची कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळू शकतं। त्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथे अर्ज करणं गरजेचं असतं। अर्ज केल्यावर 25% रकमेचा धनादेश तात्काळ तुम्हाला देण्यात येतो आणि 75% रकमेचा चेक जो आहे ते 10 वर्षासाठी पीडितेच्या खात्यात FD करण्यात येईल। थँक्यू, बाय।